तर आज सकाळी सकाळी वाघ्या किने चिखलामध्ये लोळून आला होता, त्याच्यामुळे कुणालने इथे त्याला आता आंघोळ घालून घेतली. आंघोळ म्हणजे असं वरच्यावर जरा धुवून घेतलं आणि त्याला बांधून ठेवलं. मग म्हणजे कधी कधी दोघं जण इतक्या हैराण करतात ना, बाहेर खेळायला सोडलं ना की घाण होऊन येतात आणि मग त्यांना धुवावंच लागतं. मग जमा करून ठेवलेल्या केळ्याच्या साली आहेत ना, उन्हामध्ये सुकत घातल्या झाडांसाठी. आज नाश्त्यामध्ये गोडाच्या शेवया केल्या होत्या, म्हणजे सगळं शॉर्टकटमध्ये चाललं होतं. आणि दुपारच्या जेवणामध्ये कुळथाची पिठी केली होती, नाचणीची भाकरी आणि भात केला होता, त्या जोडलं लोणचं. आज जायचं होतं कुणालच्या बाबांना मुंबईला, आणि तो लॉंग व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. त्याच्यामुळे सगळं सकाळपासून घाई गडबड तर होतीच, पण शॉर्टकटमध्ये सगळं केलं होतं मी. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 4 वाजता इथे मी टिफिन बनवायला घेतला होता त्यांच्यासाठी, मेथीची भाजी आणि चपाती. म्हटलं प्रवासामध्ये बाहेरचं जेवण खायला नको, त्याच्यामुळे पटकन इथे मी आता त्यांचा डबा बनवून घेतला. त्याच्यानंतर त्यांची बॅग भरायला की नाही सुरुवात केली. आणि इतके कपडे बघून थोडंसं मला टेन्शन चालू होतं की 2 दिवसासाठी त्यांना इतके कपडे कशाला हवेत. कुणाल जेव्हा निघून गेले आणि त्याच्यानंतर आरोही मृण्मयी आल्या होत्या, त्यांना चहाची पात हवी होती, तर थोडीशी चहाची पात त्यांना की नाही इथे कटिंग करून दिली. त्या निघून गेल्या. आणि त्याच्यानंतर मग वाघ्या शेरू यांचा की नाही संध्याकाळचा राऊंड. चला पुढे चला, चला पुढे चला. वाघ्या शेरू यांचा संध्याकाळचा राऊंड चाललेला आहे. चला लवकर सुसू करा. चला मग ताईनो, आजचा मिनी ब्लॉग फक्त इतकाच. बाय बाय.